लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष 150 जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झालंय। आपला पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानंच पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे। शरद पवारांची एनसीपी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणून टीका करता व ठाकरेंबद्दल ममत्व दाखवता आणि शरद पवारांना जाहीर ऑफर देता म्हणजे नरेंद्र मोदी यांनीच पराभवावर शिक्कामोर्तब केलं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। कुणालाही नकली संतान म्हणणं योग्य नाही म्हणत प्रहारचे माजी आमदार बच्चू कडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचा प्रहार केलाय। तर खालच्या स्तरावर हा प्रचार जाईलच, दुर्दैव आहे ग्रामपंचायतीत अशा प्रकारची भाषा वापरली गेली नाही असंही कडू यांनी म्हटलंय। मी मुख्यमंत्री झालो हे विरोधकांना पचलेलं नाही, त्यामुळे उठता बसता एकनाथ शिंदेंवर टीका सुरू असते, मात्र त्यांच्या टीकेला आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय। गद्दारांना गद्दार म्हणायचं नाही मग महात्मा म्हणायचं का? गद्दारांना गद्दारच म्हणणार असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या। यावरूनच शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। ठाकरेंना नकली संतान म्हणणारे हे औरंगजेबाचे वंशज आहेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणलं होतं। यावरून ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। आज प्रसार माध्यमांशी बोलताना मोदींचं हे विधान दळभद्री असल्याची टीका राऊतांनी केली आहे। निवडणूक काळात सनसनी पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अनिल देशमुख हे कपोल कल्पित बोलतात, योग्य वेळी मी देखील सत्य बाहेर काढेल असा इशारा देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिलंय। ईडीची कारवाई सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी समझोता करण्यासाठी माणूस पाठवला होता, तसंच एक शपथपत्र द्या, तुम्हाला ईडीकडून त्रास होणार नाही असं मला सांगण्यात आलं असे आरोप अनिल देशमुख यांनी केले होते। यावर फडणवीस यांनी चोख उत्तर दिलंय।